दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये आपण देवाकडे काहीतरी मागत असतो आणि विशेष करून हे मागत असतो की कधीकधी जीवनामध्ये आमचे कठीण प्रसंग असतात, ते तू दूर कर. आम्हाला परीक्षा नको असतात आमच्या जीवनामध्ये. कधीकधी बघा, एखादा आमच्या कामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, एखादा मोठा खूप प्रोग्राम असेल आणि त्या ठिकाणी आपण देवाला विनंती करतो की मला एकदम मोठी जबाबदारी नको, किती टेन्शन असेल आणि मला एखादं साधं काम मिळू दे, आणि आपण सोपं काम देवाकडे मागतो. आपल्या जीवनामध्ये ज्या परीक्षा आहेत, जो कठीण प्रसंग आहे, तो आम्हाला नको असतो. आम्ही देवाला सांगतो की तो दूर कर. पाऊलसुद्धा देवाकडे अशीच विनंती करत होता. परंतु देवाने पाऊलाला काय सांगितलं? माझी कृपा तुला पुरेशी आहे. जेव्हा आमची कठीण प्रसंगात जेव्हा देव आम्हाला जाऊ देतो, ते आम्हाला जो प्रसंग आहे तो बऱ्याच वेळेस त्रासदायक वाटतो. परंतु कालांतराने, बराच काळ गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मागे वळून बघतो, त्यावेळेस आम्हाला जाणवतं की आम्ही देवाने जे केलं होतं ते आमच्या चांगल्यासाठी केलं होतं. बघा, असं म्हणतात की जेव्हा मी वादळात सापडलो तेव्हा मी देवाला विनंती केली की हे वादळ तू नाहीसं कर. परंतु देवाने वादळ नाहीसं नाही केलं, परंतु मला शक्ती दिली की त्या वादळाशी सामना करण्यासाठी. मी अनेक संकटांनी घेरलो गेलो होतो, अनेक परीक्षेचा प्रसंग माझ्यावर आले होते. देवाने मला त्यातून बाहेर काढावं अशी मी विनंती केली, परंतु देवाने मला शहाणपण दिलं त्या सर्व प्रसंगांना तोंड देण्यासाठी. परमेश्वर कधीकधी आम्ही जे मागतो ते कधीकधी आम्हाला मिळत नाही. तेव्हा ते समजण्यासाठी, त्या काळामध्ये किंवा त्यावेळेस समजण्यासाठी ते आम्हाला कठीण वाटतं. पण देवाच्या आमच्या बाबतीतच्या योजना आहेत, त्यावर विश्वास ठेवा. हे असे का, हे तसे का, मी मागितलं त्याच्याप्रमाणे मिळालं नाही, हे आता समजणार नाही, परंतु पुढे समजेल की जे झाले होते ते माझ्या भल्यासाठीच झाले. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, 2 करिंथ 12 अध्याय 9 वचन, 2 Corinthians chapter 12 and verse 9. परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.